नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर अमरावतीवरून तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज 7 जुलै 2024 रोजी पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा जी झालेली आहे पोलीस शिपाई परीक्षाकरिता, तर आपण CSETचा पेपर घेत आहे आणि संभाव्य उत्तरं आपण मराठी व्याकरणचे बघत आहे. या पेपरमध्ये जवळपास 22 प्रश्न हे मराठी व्याकरणवर होते. पहिला प्रश्न मराठीशी संबंधित या पेपरामध्ये 32 क्रमांकाचा आपल्याला विचारला गेला होता. तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे हा पेपर सोडवला असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32 काय आहे बघा, की हे संत म्हणजे एक रिकामी जागा संत विचारलं अवघडपैकी. हे संत भारुडे व गवळणी करिता प्रसिद्ध आहे. तर भारुडे झालं किंवा गवळणी झालं हा वृत्तामधला भाग आहे, वृत्ताशी संबंधित भाग आहे. म्हणजे अनुष्टुप असेल, याच्यानंतर अनुष्टुप विचारू शकते तुम्हाला, अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त, मग मुक्त छंद आहे की नाही. तर वृत्त या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आहे आपला मराठीचा. आणि याचं योग्य आन्सर जे आहे भारुडे आणि गवळणी यासाठी मित्रांनो संत एकनाथ महाराज हे प्रसिद्ध आहे, म्हणून C नंबर याचा आन्सर अगदी बरोबर राहणार आहे. त्यानंतर मराठी व्याकरणशी संबंधित 42वा प्रश्न होता या पेपरमध्ये. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर मित्रांनो, नटसम्राट हा प्रसिद्ध नाटक विष्णू वामन शिरवाळकर, म्हणजे पर्याय क्रमांक A हे याचं अगदी योग्य आन्सर राहणार आहे. मित्रांनो, हाच प्रश्न नाही का आज अमरावती सिटी पोलीसला विचारला होता आणि तिथं पुस्तक म्हणून उल्लेख केला होता की नटसम्राट हे पुस्तक कोणी लिहिले, असा प्रश्न आला होता. तर हाच प्रश्न आणखी वर्धा जिल्ह्याला सुद्धा विचारला होता, परंतु त्यावर नटसम्राट हा पुस्तक नव्हता, त्यावर एक पंक्ती दिली होती. पण वि.वा. शिरवाळकर यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला गेला होता, म्हणजे पुढच्या जिल्ह्यात सुद्धा येऊ शकते, हे लक्षात ठेवाल. तर याचं योग्य आन्सर A राहणार आहे. वि.वा. शिरवाळकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक यांनी लिहिलेले आहे. हाच प्रश्न अमरावतीला सुद्धा होता मित्रांनो. त्यानंतर 51व्या प्रश्नापासून मराठी व्याकरणचे प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 51 होता विरामचिन्हाशी संबंधित. विरामचिन्हाचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. तर यामध्ये मित्रांनो योग्य आन्सर जे आहे ते आहे, दुसऱ्याचं तोंडचं जे बोलणं असते ते दुहेरी अवतरण चिन्हात पाहिजे. आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आजी म्हणाली म्हणजे आजीचं बोलणं आहे की महाभारत कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक. मग दुहेरी अवतरण चिन्हात असलेलं वाक्य C नंबर असल्यानं C हे याचं योग्य आन्सर राहणार आहे. दुहेरी चिन्हावरच नाही का मित्रांनो, मी तुम्हाला काळ शिकवताना याचं सांगितलेलं होतं की एखादी होऊन गेलेली गोष्ट किंवा दुसऱ्याचं तोंडचं बोलणं हे दुहेरी अवतरण चिन्हात राहते. आपण तिथं एक उदाहरण पाहिलं होता की तानाजी शिवाजी महाराजांना म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. मग आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे दुसऱ्याच्या तोंडचं बोलणं आहे, त्याला दुहेरी अवतरण चिन्हात आपण लिहिलं, आठवत असेल तुम्हाला तर. आणि वर्तमान काळाच्या उपयोगामध्ये आपण हे लिहिलं होतं, धातूला जर त स्वरूप असेल तर वर्तमानला असेल तर भूतकाळ, तिथं चिन्हाचं थोडी माहिती दिली होती मी. तर इथंही आजीशी संबंधित माहिती आणि C नंबर याचा आन्सर बरोबर आहे. त्यानंतर 52वा प्रश्न, खालील समानार्थी शब्दाच्या जोडी दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. पान म्हणजे पर्ण दिला आहे, महेश म्हणजे शंकर दिला आहे, शत्रू म्हणजे दुश्मन आणि संहार म्हणजे रक्षण. तर यामध्ये संहार म्हणजे रक्षण हे चुकीचं आहे. इथं पान म्हणजे पर्ण समानार्थी शब्द आहे, महेश आपण महादेवाला किंवा शंकरला म्हणतो, आणि शत्रू म्हणजे दुश्मन पण बरोबर आहे. संहार करणे म्हणजे रक्षण करणे होत नाही, म्हणून हे चुकलेलं आहे. D तुमचा आन्सर बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 53वा प्रश्न, जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्याला काय म्हणतात? जेव्हा कर्ता कर्म या दोन्हीनुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्याला आपण भावी प्रयोग म्हणतो, कारण कर्त्यानुसार बदलला कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदलला तर कर्मणी प्रयोग. दोन्हीनुसार नाही बदलत तेव्हा तो तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी क्रियापद राहते आणि भावी प्रयोगाचं लक्षण राहते, म्हणून याचं आन्सर काय येणार आहे? भावी प्रयोग D. 54वा प्रश्न आहे, खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेली पर्यायी उत्तर कोणती? याचं योग्य आन्सर राहणार आहे B, अंगतुक म्हणजे आमंत्रित.
त्यानंतर लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लाकूड या शब्दाचं इथं लिंग विचारलं होतं आणि आपण तो तिथेवरून कोणत्याही शब्दाचं लिंग सांगू शकतो. ते लाकूड म्हणजे नपुंसकलिंग इथं बरोबर राहणार आहे. बी नंबर याचा आन्सर बरोबर आहे. त्यानंतर 56वा प्रश्न आहे मित्रांनो, अनल. आता अनलसाठी मी तुम्ही यूट्यूबवर आपल्या चॅनलवर पहा, एक ट्रिक्स टाकली आहे. अनल म्हणजे अग्नीसाठी. पाय व वहिनी अग्निजाळ विस्तवात हुताशे नाक तापून वैश्वानर दहन पावक ठेव अनल अंगार राखून. हा दुवासारखी एक मी ट्रिक्स बनवली होती आणि तुम्हाला यूट्यूबवर टाकलेली आहे. तुम्ही सर्च करून पाहू शकता. 10-12 शब्द दिलेले आहेत त्याच्यात अमरावतीला एक शब्द विचारला होता गरुड. तो सुद्धा शब्द त्याच्यातून कवर झाला असता तुमचा. अजूनही वेळ आहे, ते पाहून घ्या पुढच्या एक्झामच्या दृष्टीनं. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवर आहे शंकर चव्हाण सर समानार्थी शब्द. असं जर तुम्ही गेले तर 2-3 व्हिडिओ आहे ते पाहून घ्याल. तर अनलसाठी नाही का इथं अग्नी हा शब्द आहे. बी नंबर आन्सर बरोबर आहे. 57 जे टाळले जाऊ शकत नाही. मित्रांनो, जे टाळले जाऊ शकत नाही त्याला आपण अपरिहार्य म्हणतो. अपरिहार्य. नंतर आहे नाठाळाची माथी हानू काठी असे संत तुकाराम यांनी कोणाला उद्देशून म्हणतात. तर याचा आन्सर आहे दुर्जन व्यक्तींना उद्देशून म्हटलेलं आहे. नाडी सापडणे म्हणजे काय सापडणे. तर एखाद्याची नाडी सापडणे म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जाणे काय करायचं आहे म्हणून. पोलीस भरतीची नाडी म्हणजे ग्राउंड 40+ होणं, पेपर 90+ म्हणजे नाडी सापडणं, अंदाज येऊन जाणं. 59चा सी नंबरचा आन्सर बरोबर आहे. 60चा आहे तो मोठ्याने हसला. वाक्यात कर्म काय. मित्रांनो, या वाक्यामध्ये हसणारा कोण आहे तर तो आहे. आणि हसण्याची क्रिया कशी झाली तर मोठ्याने झाली. आणि हसला हा क्रियापद आहे म्हणजे वाक्यात कर्म नाही, क्रिया करणारा आणि सोसणारा एकच घटक आहे. म्हणून या वाक्यात कर्म नसल्याने डी नंबर आन्सर आहे. 61 पांथस्थ म्हणजे या शब्दाचा समानार्थी शब्द काय. पांथस्थ राहणे म्हणजे पथवर राहणे म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणू शकतो, वाटेवर राहणे. जनावर. 62वा प्रश्न, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण. मग जनावरांना आधी फुकट पोसण्याचे ठिकाण म्हणजेच थोडक्यात काय होते, जनावरांना गाईची गोठा राहते, घोड्याचं बघा धर्मशाळा नाही राहत, जनावरांसाठी पांजरपोळ राहते. आणि 63 खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे. विघटनसाठी कोणता शब्द राहणार आहे, संघटन. विघटन म्हणजे संघटन. 63 त्याच्यानंतर आहे 64 अश्व म्हणजे काय, समानार्थी शब्द. होता अश्वाचाही समानार्थी शब्द मी त्याच एकच जरी व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही 10-15 मिनटाचा आहे तर तुमचे हे दोन्ही शब्द कव्हर झाले असते. तर अजून पिऊन घ्या. आहे ट्रिक्स दिलेली, हातानं लिहिलेली आहे, पण समजेल तुम्हाला, फायदा होईल. ठीक आहे. हां, आपण डिजिटल वगैरे तर नाही आहे, पण जे आहे त्या गोष्टीचा उपयोग करून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे मी. अश्व म्हणजे सोपी आहे, पण कोणी चुकवलं नसेल शक्यतो. अश्व म्हणजेच काय होते, घोडा. अश्व म्हणजे घोडा. 1 नंबर याचा आन्सर बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 65वा किंवा अथवा वा. ही उभी आणि व्यवयाची प्रकार विचारली होती आणि याचं एक आन्सर पण तुम्ही चुकवलं नसेल, विकल्पबोधक. म्हणजे तुला ज्ञान हवे की पैसा, असं म्हणजे विकल्पबोधक आहे त्यापैकी पर्याय निवड. त्याच्यानंतर 66 श्याम पेरू खातो या वाक्याचा प्रयोग. खाणारा कोण, श्याम. कर्त्याला प्रत्यय नाही आणि पेरू हा कर्म आहे, कर्मालाही नाही. कर्ता कर्म दोन्हीला प्रत्यय नसणे म्हणजे काय, सकर्मक कर्तरी प्रयोग. नंतर आहे 67 पोलिसांनी चोरास पकडले. वाक्यातील चोर काय आहे तर चोर हा वाक्यातला कर्म आहे, कर्माला स लागलेला आहे आणि एकच कर्म आहे, एकच कर्ता आहे, एकच विधेय म्हणून द्वितीय विभक्ती. 2 कर्म असते तर चतुर्थी असते, इथे एकच असल्यामुळं द्वितीया. अनुभव नसलेला म्हणजे काय तर त्याला अनुभवच नाही आहे, त्याला आपण अनअनुभवी म्हणतो. सी नंबर. त्यानंतर 69वा प्रश्न बघा, स्वप्न भंगले म्हणजेच थोडक्यात काय झालं, इच्छा पूर्ण झाली नाही. 70 गडद निळे बघा. एखाद्या ओवीमध्ये काव्यपंक्तीमध्ये जेव्हा एकच अक्षर परत येतो, इथं गडद आलेलं आहे, तर त्यामुळे एकच अक्षर परत येणं म्हणजे काय तर अनुप्रास अलंकारामध्ये राहते.
उपमा अलंकारात सम समान सारखा राहतात. श्लेषमध्ये दोन अर्थ राहतात एका शब्दात. यमकमध्ये ठराविक ठिकाणी मध्यभागी किंवा सुरुवातीला सारखे अक्षर येते, जसं आद्य यमक, दाम यमक, पुष्प यमक आणि अंत्य यमक असे 4 प्रकार राहते यमक अलंकाराची. कोणती गोष्ट हलक्यात घेतल्यापेक्षा आणि आपले आयडिया नाही राहत. जसं यमकमध्ये उपप्रकार येऊ शकते, आद्य यमक, दाम यमक, पुष्प यमक. श्लेषमध्ये पण येऊ शकते अभंग श्लेष, सबंग श्लेष किंवा अर्थश्लेष, शब्दश्लेष. ह्या गोष्टी करून ठेवा. व्याकरणला हलक्यात ठेवलं तर 1 मार्क जरी कमी भेटलं तर मग अवघड होऊन जाते रिझल्टमध्ये. तर म्हणून मित्रांनो, एक वेळा या विषयाला हलक्यात न घेता व्यवस्थित समजून घेणं आणि ती व्याकरण चालवता आलं पाहिजे. शिकल्यानंतर चालवता आलं पाहिजे व्याकरण आपल्याला स्वतःला. या अँगलनं शिकून घेणं महत्त्वाचं आहे. रट्टा माराल तर जे आले तेच घोटू शकता, परंतु समजून घ्याल व्याकरण तर तुम्हाला कोणताही प्रश्न जमेल. ठीक आहे.